मित्रांनो, आज आम्ही निघालोय तिकावना फोर्टला. स्वरूपचं काय उरत नाही अजिबात सुद्धा. आपण निघूयात. तू येऊ दे नाही तर राहू दे तिकडं. जाणारच आहे. तू काही बोलूच नकोस. आम्ही निघतो. तिथं पोचल्यानंतर ना सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. गाईज आम्ही टिकोनाला आहोत आणि इथे पार्किंग आहे आणि हे बघा नवीन नवीन ब्लॉगर्स प्रोची आबरू काढतात त्यामुळं सोडून द्यायचं. हा बघा वरती टिकोना आहे. मस्त वातावरण झालेलं आहे. वर तिथं जायचा प्रयत्न करेल, बघू जाईल की नाही. तू खाली जा, आम्ही जातो. आजी नाश्ता करणार काय म्हणतात? नाश्ता करणार नाही आजी. व्हिडिओ काढाले आपले ना फ्री फायर केली. आपण गाड्यांचे पैसे घेत नाही. येताना करतो की. तर आम्ही आलेलो आहे आणि इथं मॅप दिलेला आहे तिकोनाचा नक्षा. त्यानंतर इथेच आमची थार लावलेली आहे. आम्ही परत इथे तुम्ही लावू शकता गाडी. इथंपर्यंत येते, मागं नका लावू. सेलेरिया बंद डायरेक्ट थारवर आहे. ऐकू नका, गरीब लोक आहे, गरीब. इथं यांनी लिहिलंय की 40 मिनिटात किल्ल्याच्या वरती टोकाला पोहोचणार आहे. पण मला वाटत नाही पदाबरोबर आम्ही 40 मिनिटात पोहोचणार आहे. आणि दर्शी बगल तिकडे फोटो काढणार आहे. त्यामुळे 40 मिनिटात पोहोचणं अशक्य आहे. अशक्य. मिसळ पण खा. मिसळ लाज वाटतं कशी होते. 2 मिनिटं चढलं नाही तर हे बघा येते का. 15 मिनिट नाही झालं, 3 मिनिटं झाले. 3 मिनिटं झाल्यात फक्त. डॉगेश भाई थोडस वरती चढून आल्यानंतर ना असा काही व्ह्यू आम्हाला दिसला. आम्ही कुठून चालत आलोय ते दाखवतो तुम्हाला एकदा. जरा करे जरा. ओ माय गॉड. हे बघा केवढीशी छोटीशी जागा आहे. रोल कॅमेरा ऍक्शन. निम्म पण नाही झालंय ना. 10 मिनिट नाही चढले तर बाजूला. आणि हे बघा मला इथे जायचंय. इथे 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 जायचंय. जिमला गेलीस तरी पण काय फरक पडणार नाही तुझ्यात. पहिला उठ तू सकाळी लवकर. शिवाय का द्यायलास ग. बघा ही दोघं नुसता फोटो काढायला मगाचपासून. दर्शीचा टिकटॉक चालू झालाय. दर्शी टिकटॉक. होऊ शकता. इथून एंट्रन्स आहे. परफेक्ट अँगल. जल्दी फोकस. चला आता जरा थोड्या पायऱ्या लागल्यात. मग जरा बरं वाटते. पाऊस येतोय. त्यात पाऊस पण चालू झालेला आहे. आम्ही कधीपासून या गोष्टीची वाट बघायला. तर पाऊस येईल. आम्हाला वाटत होतं की हा पाऊस येणारच नाहीये. पण फायनली पाऊस आलेला आहे. मस्त. हनुमानाची मूर्ती आहे इथे. पाहू शकता. चला.
इकडे इकडे थोडे महालाचे अवशेष बाकी आहेत असं म्हणतात ते. नंतर ना इकडे आहे तळजाई मंदिर. हे बघा, इथं चार्जिंग पॉइंट दिलेला आहे पण बंद आहे. बघ दर्शी, सगळं लावून बघ. आयफोनचं पण दिलंय, सगळे सॉकेट दिलेत पण सगळं बंद आहे. तळजाई मंदिर पासून वरती चालत आल्यानंतर ना इथं आहे चुन्याचा घाणा. चला घेतलाय भाऊ. सगळे देतात. मग 5 तास थांबलो आम्ही लाईन. प्रतीक हळू ये. ती भांडायला फोटो काढायसाठी. तुझ्या पाटाला पुढे सरकायला. सरकार नाही, कसं आहे माहिती आहे, सिया केतन अग्रवाल माहिती आहे ना, रिस्क घ्यायची नाही. प्रतीक का रे, जा की तिचा फोटो काढ. जा की पोरींसोबत ट्रेकिंग आला जा की रे प्रतीक. केवढं बोलायला पण हे विसरू नकोस की आणि बायको आहे. ती पण बायकोच होणार होती का? मग बायको होणार होती ती, अजून राहिली नव्हती ना. म्हणून तर तिला काही पण लॉजिक लावून नका माझं. म्हणून तर जास्त भीती आहे ना ग. फायनली पत्याला इथं बसावंच लागलंय कारण की दर्शीचा आदेश होता की इथं बसून फोटो काढायचा आहे. भीती वाटायला काय वाटत. माझे शूज जाईल. हा होता आमचा तिकोनाचा एक्सपिरियन्स. तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.